नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे की सध्या खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम्स वगैरे होत आहेत. तर त्या स्कॅम रिलेटेड एक महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसं की मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की नुकतीच जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, या योजनेपासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे स्कॅम इथे होत आहेत. ते कशा प्रकारे? तर यामध्ये मित्रांनो, सध्या स्कॅम कोणता येतो आहे, तर यामध्ये कोणतीही नवीन योजना काढली की ती लाडकी बहिणी, मोफत लाडक्या बहिणींना आलनं, मोफत लाडक्या बहिणींना शिलाई मशीन, मोफत लाडक्या बहिणींना आपलं पिठाची गिरणी, मोफत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर, तसेच शेतकरी बांधवांना मोफत सौर पंप, असे विविध जे काही योजना आहेत, या महत्त्वाच्या योजनांचा स्कॅम इथे उघडीस येत आहे. कारण की मित्रांनो, सध्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र सरकारमार्फत या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात. परंतु यामध्ये स्कॅम अशा प्रकारे होतो की महिलांना कॉल केले जातात, तुमचं यामध्ये नंबर लागलाय, तुमचं या यादीमध्ये या योजनेअंतर्गत नाव आलेलं आहे, तुम्हाला ठराविक अमाऊंट भरावी लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल. अशा प्रकारचे काही फसवे कॉल इथे लाभार्थ्यांना, बहिणींना, व्यक्तींना, शेतकऱ्यांना इथे येत आहे. त्याचपासून सावधान राहण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुम्हाला यामध्ये बनविला आहे. नेमकं या खरंच योजना आहेत का? या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो का? जर खरंच या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर कुठे करू शकतो, याची पूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या काय आता मोफत योजना आहेत, या योजनावर तर सर्वात अगोदर तुम्ही इथे लक्ष देऊ नका. म्हणजे जे काही मोफत योजना असतात या सर्व फक्त कस्टमर अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी असतात. यामागचं सत्य पाहायला गेलं तर या योजना असतात, परंतु ठराविक काळासाठी आणि ठराविक जागेमध्येच असतात. म्हणजे ह्या संपूर्ण ज्या योजना आहेत या काही समाज कल्याण अंतर्गत राबविल्या जातात आणि ठराविक गटासाठी या योजना दिल्या जातात. या योजनेचा लाभ इथे दिला जातो. परंतु या योजनेसाठी अर्ज करत असताना तुम्हाला ठराविक जो काही प्रतिनिधी असेल, जो काही जिल्हाधिकारी कार्यालय असेल, समाज कल्याण कार्यालय असेल, तिथे जाऊनच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. कुठेही कोणालाही पैसे पाठवून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा नाही. ही महत्त्वाची बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे. कारण की यामुळे जे काही ऑनलाईन स्कॅम्स वगैरे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर याचपासून सावधान राहण्यासाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुम्हाला यामध्ये बनविला आहे. कारण की लाडक्या बहिणींपासून खूपच मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढ झालेली आहे. आणि तुम्ही जर मोस्टली गुगलमध्ये काही जरी सर्च केलं, सिम्पली आता मी तुम्हाला सर्च करून दाखवतो, मोफत शिलाई मशीन, पिठाची गिरणी, काही एंटर केलं, अशा प्रकारचे संपूर्ण डिटेल, संपूर्ण वेबसाईट्स वगैरे तुम्हाला इथे दिसून जातील. यामध्ये इमेजमध्ये जर गेलं ना तर इथे पाहू शकता, आता महिलांना 0 रुपयामध्ये खर्च करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी. अशा प्रकारचे जे काही बॅनर्स वगैरे आहेत हे फक्त अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी असतात. यामागचं जर सत्य पाहायला गेलं तर यासाठी, या योजनेसाठी अर्ज करू शकता. बट यामध्ये जी काही शर्यत दिलेली आहे, अटी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये 90% अनुदान, 95% अनुदान, बाकी उर्वरित जी काही अमाऊंट असणार आहे ती स्वतः इन्व्हेस्ट करावं लागतील. हे महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात घेणे आवश्यक आहेत. यासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकता, परंतु तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल याची बाब तुम्हाला लक्षात असली पाहिजे. कारण की या योजनेसाठी कुठेही ऑनलाईन अर्ज केला जात नाही. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही त्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकतात. परंतु या योजना होत्या त्या ठराविक कामासाठी, ठराविक वेळासाठी ते सुरू होत्या, परंतु आता सध्या सुरू नाहीत. जेव्हा केव्हा सुरू होतील त्याचा अपडेट पण आपण नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असू. तर अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे अपडेट होते जे की आपल्या लाडक्या बहिणींना, शेतकरी बांधवांना माहीत असणे आवश्यक आहे. हे जे काही स्कॅम्स वगैरे चालू आहे त्याच्यापासून नक्की वाचा, याचा बळी पडू नका. कारण की सध्या ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हेच महत्त्वाचं अपडेट आज मला तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत द्यायचे होते. ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या प्रत्येक शेतकरी बांधव, लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला, तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक महत्त्वपूर्ण अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.